तर नमस्कार मित्रांनो, व्हेरी गुड मॉर्निंग आणि स्वागत आहे आपल्या ब्लॉगमध्ये. तर काल आपला ब्लॉग आला नाही, त्याचं रिझन असं होतं की तुम्हाला सांगतो की सध्या आमच्या इकडे इतका गार आहे, लय गार आहे. त्याच्यामुळे मी तुम्हाला सांगतो की ह्या महिन्यात कमीत कमी मी 3दा आजारी पडलो. डबल काल पण आजारी मी पडलो. त्याच्यामुळे काय ब्लॉग वगैरे बनेल नाही, दवाखान्यात वगैरे गेलो नाही काल, कारण इतकं नव्हतं, थोडंच होतं आपलं ताप वगैरे नॉर्मल. तर आज आलो आहे मी, आज चाललो आहे बघा डायरेक्ट आपल्या ज्वारीनी डायरेक्ट आपल्या कुठं मेथीत आणि कोथिंबीरीत. कारण तुम्हाला सांगतो कोथिंबीर आता काढायला आली. आता आज आपलं कोणचा वार आहे? मंगळवार आहे आज. उद्या आपला बुधवार, म्हणजे आपल्या गेवरायचा बाजार. त्याच्यामुळे म्हणलं बाजारला न्यायला वगैरे बघतो. बाकी तुम्हाला सांगतो की आपल्या मेथीला पाणी वगैरे द्यायचं आहे. आज थोड्या वेळेला आज लाईट आहे, लाईट जर टिकली तर पाणी वगैरे देतो. बाकी तुम्हाला सांगतो की कोथिंबीर अशी झाली, आता आली बघा तुम्ही, म्हणजे काढायलाच आली मित्रांनो. आता ही थोडी आहे बारकाली, पण काढू का नको ती कमेंटमध्ये नक्की सांगा. मला तर वाटतंय व काढायला आली, तुम्ही सांगा अजून थोडी मोठाली होऊन देऊ का काढायला, म्हणजे काढून टाकू. मला तर वाटतंय याचे धने करावे किंवा वाफायची तयार, कारण गावरान आहे एकदम बघा. मी याची नाही लावली, मार्केटची नाही लावली, गावरान लावली घरगुती. मार्केटची याची जर काय म्हणजे उत्पन्न जर लावली असती ना, लय भारी झाली असती. पण म्हणलं घरी आपलं हे वगैरे होईल, आणि त्याच्यामुळेच आपलं थोडं हे करायचं आहे, बी तयार करायचं आहे. बघू आता काय होतं आहे. बी पण तुम्ही कमेंटमध्ये मला नक्की सांगा, बी तयार करू का नको, का डायरेक्ट उद्या बुधवारी उद्या तर मला बाजारला यायला नेवाच लागेल. कारण सध्या बघा तुम्ही ही मोठाली वगैरे झाली चांगली. आता ही जर नेली ना उद्या, डबल मग 8 दिवस थांबावं लागेल मला, डायरेक्ट मग बुधवारी काटावं लागेल. बुधवारची बुधवार मग तवरीला फुलं वगैरे येते, तवर लय मोठा होईल, तवर काय कामाचं नाही राहायचं. मग बघतो, मला वाटतंय काय होतंय बघतो. नेवाच लागेल राव, कारण ही जर ठुली ना तर मग याला फुलं येते. बाकी तुम्हाला सांगतो की कोथिंबीर भारी आली त्या मानाने. थोडेच पाटगे लावले आपण, 3 पाटगे आणि 4 पाटगे. अजून त्याला टाईम आहे, त्याला बराच टाईम आहे अजून. सध्या भाव काय आहे काय माहीत कोथिंबीरला, मी काय बाजारात वगैरे हिंडलो नाही. बाकी एकच नंबर डायरेक्ट. आणि आपला गहू पण आता सध्या तुम्हाला सांगतो, हे आपला 1.25 एकर गहू आहे. गव्हाला आपण त्या दिवशी युरिया वगैरे मारला, आणि आता त्याला पाणी वगैरे त्या दिवशी पाणी सोडलं आहे. आता गव्हाला जितकं पाणी देतो का तितकं चांगलं असतं माझ्या हेतूनी. ते आता डबल याला एक सध्या ओलं राहणे, पण अजून पाणी द्यावं लागेल. हे बघा, एक पाणी पाहिजेच गव्हाला एक पाणी पाहिजे. आणि तुम्ही मला कमेंटमध्ये हे सांगा की मी तुम्हाला आता एक फुलाचं झाड दाखवतो. फुलाचं म्हणजे ते काय आहे तुम्ही मला कमेंटमध्ये नक्की सांगा. तिकडेच चाललो आहे मी, ते दूर आहे माझ्यापासून थोडं, ज्वारीत. बाकी आपला इकडे अर्धा एकर हरभरा पण आहे. हरभरा आला आहे, खुरपायला लागण्याला एकदा खुरपून घेऊ. हे बाकी हे वांदे पेरलेला आहे, आणि हे थोडा लेट पेरलेला आहे. हे थोडा लेट आहे, वांदे पेरलेला आहे. याला आता खुडून वगैरे घ्यावं लागेल भाजी. हरभऱ्याची भाजी कोण खातं कमेंटमध्ये नक्की सांगा. तर तुम्हाला मी ते झाड दाखवणार आहे. ते झाड आहे हे काय याचं कमेंटमध्ये मला नक्की सांगा. मलाच माहीत नाही काय, तुम्हाला माहीत असलं सांगा. मला माहिती आहे, पण तुम्हाला माहीत असलं कमेंटमध्ये नक्की सांगा. बघू कोणाला माहिती आहे हे काय याचं आहे नेमकं, हे काय आहे ते कमेंटमध्ये मला नक्की सांगा, हे काय याचं. तर आजचा ब्लॉग कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा. भेटू आपण अशा की शेतीच्या ब्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय, लव यू अँड टेक केअर. आणि चॅनलला नवीन असाल तर हक्काने सबस्क्राईब करा. बाय.